नमस्कार. महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 म्हणजेच सिलिंग कायद्यानुसार माजी सैनिक, भूमिहीन आणि दुर्बल घटकांना दिलेल्या जमिनीवर निर्बंध उठवण्यात येणार आहे. शासनाने प्रदान केलेल्या जमिनी वर्ग 2 भोगवटामध्ये असल्याने या जमिनी विकता येत नव्हत्या, गहाण ठेवता येत नव्हत्या आणि शेतीशिवाय इतर वापरासाठी परवानगी आवश्यक होती. त्यामुळे अनेकांना त्यांच्या जमिनीचा पूर्ण फायदा घेता येत नव्हता. पण आता राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. जर तुम्हाला मिळालेल्या जमिनीला 10 वर्ष पूर्ण झाली असतील तर शासकीय बाजारभावाच्या फक्त 50% अधिमूल्य भरून तुम्ही तुमची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करू शकता. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला जमिनीवर पूर्ण मालकी हक्क मिळेल, जमीन विक्री, गहाण किंवा दान करण्याचे स्वातंत्र्य मिळेल आणि बिगर शेती वापरासाठी मार्ग मोकळा होईल. महत्त्वाचे म्हणजे या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी शासन साथी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमच्या Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.